आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। आताच आलेल्या एका बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले आहेत। या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता की पीक विमा योजनेचे पैसे हे आता या ठिकाणी वाटपाची घोषणा, मोठी घोषणा सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि या तुम्ही ठिकाणी बघू शकता की सविस्तर अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे नेमके कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आज वाटप होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, ज्यामुळे सविस्तर शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत। व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे, अन्यथा तुमचं या ठिकाणी खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे या ठिकाणी अखेर मंजूर झाले आहेत। आजपासून बघा शेतकरी बांधवांनो, खात्यात शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात होत आहे। म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आनंदाचा दिवस या ठिकाणी म्हणावे लागेल, कारण आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। त्यामुळे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे, या ठिकाणी 90% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे सविस्तर यादी जिल्ह्यांची आणि पात्र शेतकऱ्यांची पाहिल्याशिवाय तुम्हाला हा व्हिडिओ सोडून जाणं खूप या ठिकाणी महागात पडणार आहे। त्यामुळे या शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आता थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये, बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याच्या या ठिकाणी 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने या ठिकाणी जाहीर केली आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो बघा, 2022 असेल, 2025 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2025च्या मे महिन्याच्या पर्यंत म्हणजे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं बघा नुकसान झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण तुमच्याही खात्यावर पीक विम्याचे पैसे या 14 जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर लगेच तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळणार आहे आणि उरलेले जिल्हे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी असे 2 टप्पे पाडलेले आहे सरकारने। पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आणि उरलेल्या 14च्या नंतर जे उरलेले जिल्हे आहेत त्यानंतर त्यांना हे पैसे वाटप होणार आहे आणि सविस्तर यादी सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाहीये। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, त्यांना आता या ठिकाणी सरकारने सांगितलेलं की 35,000 रुपयापर्यंत हा पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर शेतकऱ्यांनो या ठिकाणी याचं कारण सरकारने सांगितलेलं आहे, ते म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या मागील 3 वर्षाचा जो काही पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता। त्यामुळे या ठिकाणी आता केंद्र सरकारने सुद्धा पीक विमा वाटपाचे मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे। त्यामुळे आता एवढा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता आणि त्यामुळे आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप या ठिकाणी शेतकऱ्यांना करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आत्ताच समोर आलेली आहे। शेतकऱ्यांनो, तुम्ही आत्ताच या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्या देशाचे कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं। त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात
म्हणजे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या 14 जिल्ह्यातील पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे. यामध्ये शेतकरी कोणकोणते शेतकरी अपात्र ठरले आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे येणार आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये नाही येणार आहेत आणि नेमके कोणते शेतकरी अपात्र ठरले आहेत या ठिकाणी आम्ही सर्व तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. याची यादीसुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे. आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जाहीर होत आहे. आता उद्या आहे, या ठिकाणी उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असे टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा सोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण या ठिकाणी यूट्यूबवरती खूप साऱ्या फेक बातम्या येत होत्या की पीक विमा आज येणार, उद्या येणार, परवा येणार, पण कुठलीही बातमी ही खरी ठरत नव्हती. पण आत्ताच आलेल्या एका बातमीनुसार नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ हा होणार आहे. 90% शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ही बातमी 100% खरी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहेत त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी आज सरकारवर खुश आहेत. थोड्याच वेळात तुमच्या बँकेच्या खात्यातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा हा जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमाचे वाटप या ठिकाणी झालेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि ज्यांना पीक विमा मिळाला असेल त्यांनी कमेंट करून आम्हाला लगेच कळवा, ज्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आनंद होईल. या ठिकाणी या 14 जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्याचे आदेश हे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिले आहेत. आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच हा पीक विमा जमा होईल. आणि ज्यांना हा पीक विमा जमा झाला असेल त्यांनी लवकर कमेंट करून आम्हाला सांगा, आणि ज्यांना जमा झालेला नसेल त्यांनीसुद्धा आम्हाला कमेंट केली तरी चालेल. आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे. मुख्यमंत्र्याचे थेट आदेश या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठलीही काळजी किंवा चिंता करायची आता या ठिकाणी गरज नाही. 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे जमा. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, पीक विमा तुम्हाला मिळाला नसेल, तर तुम्हाला सुद्धा 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2025 म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल, हे सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांच्या अकाउंटवर काल म्हणजे बँक खात्यामध्ये 52,000 रुपये आले आहेत. काही शेतकऱ्यांच्या 49,000 तर काही शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयापर्यंत हा पीक विमा त्यांना मिळाला आहे. ज्यांना मिळाला असेल त्यांना लगेच या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे, कारण राहिलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी खूप सारा फायदा देखील होऊ शकतो. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात या ठिकाणी आलेलं आहे. आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याची सरकारने जाहीर केले. आपल्या राज्यात बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे हे वाटप झाले आहेत. आता शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विमा हा 10,000 रुपये 15,000 रुपये येईल, परंतु आज सरकारकडून 2023 असेल, 2024 असेल, 2025 असेल, एकदम पीक विमा एकदम खात्यावर त्यांना 50,000, 49,000, 48,000, 47,000 रुपये जमा झाला. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी सरकारवर खूप जास्त खुश या ठिकाणी झालेले आहे. आता या 36 जिल्ह्यांपैकी या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचे आदेशसुद्धा सरकारने या ठिकाणी दिले आहेत. तुमच्या शेती पिकाचे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या कोणत्याही वर्षामध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा या ठिकाणी मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, हे कोणतंही पीक तुमचं असेल म्हणजे आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व प्रकारच्या पिकांसाठी सरकारने एक सविस्तर यादी जाहीर केली आहे. जवळपास 35 जिल्ह्यांची आणि म्हणजेच 35 पिकांची नोंद या ठिकाणी पीक विमा योजनेत आढळलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो, आता तुम्हाला या ठिकाणी आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल. आता तुम्ही कुठलीही काळजी किंवा चिंता करायची नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सर्वाधिक लाभ मिळालेली पिके या ठिकाणी 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी, तूर, मटकी, कापूस या पिकांना शेतकरी बांधवांनो सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी मंजूर केला असल्याचे सांगितले जात आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा सोडण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला किती वाजता या ठिकाणी पैसे येणार आहेत, शेतकऱ्यांची पात्र यादी आहे, तुम्ही या ठिकाणी पात्र आहात की नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय याची सविस्तर या ठिकाणी तुम्हाला समजेल.
कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे थेट आदेश दिले आहेत. जवळपास 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळात या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. काल 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर आता राहिलेले 14 जिल्हे आणि त्यानंतर राहिलेले या ठिकाणी काही जिल्हे या ठिकाणी होणार आहेत. असा पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाने या ठिकाणी आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काही कामेही या ठिकाणी दिली आहेत. ज्यांनी ही कामे केली असेल त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. आणि या ठिकाणी बँकांची यादीसुद्धा या ठिकाणी सरकारने सविस्तर यादी जाहीर केली आहे. कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण लगेच पाहणार आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहेत याची यादीसुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगणार आहेत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता. काही त्रुटी त्या ठिकाणी आलेली होती. त्यामुळे सरकारला परत गेलेला या ठिकाणी आहे. त्यामुळे आता नेमकं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा येणार आहे, 12 बँकांची या ठिकाणी सरकारने निवड या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे बँका पाहिल्याशिवाय आणि जिल्हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करायचा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान म्हणजे तुमचं या ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका निवडल्या आहेत. या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमक्या कोणत्या त्या 12 बँका आहेत ते लगेच आपण पुढे पाहणार आहोत. यामध्ये जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँक खाते उघडले असेल तर लगेच तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही असे या ठिकाणी सांगितलेले आहे. यामध्ये त्रुटी येत असते आणि काही कारणामुळे या बँकेतून पैसे लगेच रिटर्न सरकारला जात असतात. म्हणजे परत सरकारला हे पैसे जाऊन मिळतात. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊ नये का. बघा कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्पे यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेत सोडला जाणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या बँका आहेत ते लगेच आपण पुढे पाहणार आहोत. निवडक बँकांची यादी या ठिकाणी सरकारने जाहीर केली आहे. पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी म्हणजे या ठिकाणी बँका ज्या आहेत त्या शेतकरी बांधवांनो बँका लक्षपूर्वक ऐकायच्या. यामध्ये पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक. HDFC बँके खात्यात तुमचं खातं असेल तर नक्कीच तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे. ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास 14 ते 15,000 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यामधून पीक विम्याची शाळा या ठिकाणी झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला काहीही घाबरण्याची कारणं या ठिकाणी आलेली नाही. आणि आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं खातं अशी या बँकांच्या शिवाय सोडून दुसऱ्या बँकात असेल तर लगेच तुम्हाला ते बंद करून या सर्व बँकांमध्ये म्हणजे या 12 बँकांमध्ये खातं लगेच उघडून घ्यायचं आहे. आता राहिलेले 14 जिल्हे आपण लगेच या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कोणतीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. कारण शेतकऱ्यांसाठी आता 90% शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून पिकं घेतला होता त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. कारण तुमचा जिल्हा यात आहे का बघा. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आतमध्ये या शेतकऱ्यांना या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. या ठिकाणी जिल्ह्यांची यादी तुम्ही सविस्तर यादी लक्षपूर्वक ऐकायची आहे. कारण या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे हे आज लगेच या ठिकाणी मिळणार आहे. राहिलेल्या जिल्ह्याची या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका. यामध्ये तुमचा जिल्हा आला नाही तर तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहेत अकोला, त्यानंतर नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल. या ठिकाणी तुम्ही या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला आता या ठिकाणी खुश व्हायचं आहे. कारण तुमच्या या जिल्ह्यांमध्ये लगेच पीक विमा जमा होणार आहे. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कारण दुसऱ्या टप्प्यातील यादी आपण लगेच या ठिकाणी जाहीर करणार आहोत. राहिलेले जिल्हे जे आहेत, ज्या शेतकऱ्यांची या जिल्ह्यामध्ये नावे नाही आली त्यांनी या ठिकाणी कसल्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करू नका. कारण आता राहिलेली यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे.